रामकृष्ण हरी मित्रांनो, विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सासवडचा मुक्काम आटोपून लाखो वैष्णव जणांचा मेळा आज जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी मल्हारी मार्तंडाच्या नगरीत विसावण्यासाठी जात आहे। आज हे लाखो वैष्णवजन संपूर्ण महाराष्ट्रभरातून या आषाढी वारी करता आपल्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीला जात असतात आणि वाटेमध्ये जे मुक्काम असतात ते वाटेमधील मुक्काम आटोपून पुढच्या मुक्कामी जात असतात। सासवडचा मुक्काम आटोपून सोपान काकांच्या नगरीत सोपान काकांचं दर्शन घेऊन आज हा वैष्णवांचा मेळा लाखोंच्या संख्येनं जेजुरीच्या खंडेरायाला भेटण्यासाठी रात्रीच्या 2 वाजल्यापासून चालत आहे। तर अशाच आपण वारकऱ्यांशी काही चर्चा करणार आहोत की तुम्ही वारीला जात असताना तुमचा मुक्काम कुठे असतो, तुमच्या जेवणाची खाण्याची सोय काय असते, तर आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया। रामकृष्ण हरी माऊली, आपण कुठून आहात? सोडून आलो। आता कुठल्या मुक्कामी चालला? जेजुरीच्या जेजुरी मल्हारी मार्तंडाच्या भेटीसाठी तुम्ही चालला आहात। तर धन्यवाद मित्रांनो। रामकृष्ण हरी माऊली। कृष्ण हरी माऊली। आपल्या कॅमेऱ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, कॅमेऱ्याकडे बघून सांगा त्यात कुठून आहात आपण? मी तुळजापूर तालुक्यातून। किती वर्ष झाले वारी करत आहात? 8 वर्ष झालं। कालचा मुक्काम आपला कुठे होता? याला सासवडला सोपान काकांच्या नगरीमध्ये कालचा तुमचा मुक्काम होता। आता आजचा मुक्काम तुमचा कुठं असणार आहे? जेजुरी। मल्हारी रायाच्या दर्शनासाठी तुम्ही जात आहात। मल्हारी रायाच्या नगरीत तुम्ही जात आहेत। तर धन्यवाद माऊली। माऊली, आपलं गाव? साष्ट पिंपळगाव, अंबड तालुका। आता तुम्ही सासवडचा मुक्काम आटोपून मल्हारी मार्तंडाच्या नगरीमध्ये प्रवेश करत आहात। किती वाजता रात्री चालत निघाला? आम्ही 3 वाजता निघालो। रात्री 3 वाजता निघाला। वारी करत असताना काय वाटतंय? काय नाही वाटत, मग आनंद होतोय ना? आनंद वाटतो। तर आपण पुढच्या माऊलीची चर्चा करणार आहोत। माऊली, आपलं नाव काय? आपण कुठून आहात? किती वर्ष झालं वारी करत आहात? माझं नाव विलास जगदाळे, गाव मलवडी। मी 12 वर्षापासून वारी करतोय। अजून आजचा तुमचा मुक्काम कुठे असणार आहे? तुम्हाला काय वाटतंय? आमचा आजचा मुक्काम जेजुरीत आहे, खंडोबाच्या जेजुरी। आणि वारी केल्यामुळं आजच्या जगात कुठेही सुख भेटत नाही, असं या वारीत सुख मिळतं। असं सुख कुठेही भेटत नाही आपल्याला। घरी काबाड कष्ट केलं तर ते सुख भेटत नाही, कामच करावं लागतं। पण या वारीत 20 दिवस अख्ख्या ह्याच्यातलं सुख, एकमेव सुख मिळालं तर या माऊलीच्या वारीत भेटतं आम्हाला। माऊली, आता तुमचं वय काय आहे आणि तुम्ही कुठून कुठपर्यंत चालत चालला आहात वारीला? माझं वय आता 78 वर्ष चालू आहे। आळंदी ते पंढरपूर वारी चालत करायची आहे। अजून किती वर्ष वारी करत राहणार? अजून का नेमतोवर येणार जाणारच आता। बर माऊली, आपलं नाव काय? रामदास जगन्नाथ पवार। आपण कुठून आहात? मलवडी, टाकेवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा। बर, तुम्ही किती वर्ष झाली वारी करत आहात आणि आता तुम्ही कुठल्या दिंडीमध्ये आहात आणि तुमच्या दिंडीचं नाव काय आहे? संप्रदाय रसाळ महाराज म्हणून मोगराळे, यांचं घरी संप्रदाय। बर, मी 8 वर्ष झालं करतो। तुम्ही काय म्हणजे वारीमध्ये नक्की तुम्ही काय आहात की तुमच्यावर जबाबदारी काय आहे? मृदंग वाजवण्याचं काम करतो मी। बर माऊली, तुम्ही कुठल्या? बोला माऊली। माझं नाव विठ्ठल तुळशीराम सुरवंशे, सोलापूरचा आहे। मी 3 वर्ष झालं वारी करतो। बोला, आपलं काय आपलं म्हणणं आहे? मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्याचा आहे। 11 वर्ष झालं वारी करतो। रोज घेतला 6 लाखाचा असा आनंद आहे। समजा भजनी मंडळ सगळं आमचा जातो। 600 माणसं आहेत आमची 7.5
आनंदात वारी चाललेली आहे. आनंदात चालले. आज सासवडचा मुक्काम आटोपून तुम्ही मल्हारी रायाच्या दर्शनासाठी जात आहात. मल्हारी रायाच्या नगरीमध्ये काय वाटतंय? आनंद वाटतोय. आनंद वाटतोय. हो. भंडाऱ्याचा आनंद घ्यायचा आहे. हा, नगरीमध्ये जाऊन आनंद घ्यायचा. भंडारा नाव काय आहे आणि आपण किती वर्ष वारी करत आहात आणि आपला व्यवसाय काय आहे? माझं नाव ऋषिकेश वाघमारे आहे. मी 2 वर्ष झालं वारी करतोय आणि सिव्हिल इंजिनियर आहे. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. गव्हर्नमेंट जॉबला नाही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टला सिव्हिल इंजिनियर आहात. ही वारी करताना काय अनुभव येतो? काय सोळा सुद्धा नाही, सुट्टी चाललेलं आहे सगळं आणि भारी वाटतं वारी करताना. त्याच्यामुळे आम्ही वेळात वेळ काढून ही वारीसाठी वेळ देऊन 20-22 दिवस वेळ देऊन आम्ही वारीसाठी पांडुरंगाला दर्शनाला पंढरपूर पर्यंत जातो. म्हणजे हा स्वर्गीचा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी तुम्ही 22 दिवस आपल्या व्यवसायातून वेळात वेळ काढून पंढरपूरला. धन्यवाद माऊली तुमची